अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि एप्रिलचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की एप्रिलचा हप्ता कधी जमा होणार। अखेर बहिणींची प्रतीक्षा आज संपलेली आहे आणि 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। बघा, आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला देतो। समोर आलेली आहे की लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। फक्त या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप झालेले आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते मी तुम्हाला माहिती देतो। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आता वाटप होतोय तो तुम्हाला आता 2100 रुपये प्रमाणे पैसे येत आहे। लाडक्या बहिणींना अखेर 600 रुपयाची वाढ झालेली आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना 10वा हप्ता जो वाटप होतोय तो 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता दिला जातोय। बघा, आधी 1500 वरनं ही स्कीम आता 2100 वर आली आहे। तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता मिळत होता, तर आता हप्ता वाढलेला आहे। आता 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्ही हा व्हिडिओ जोपर्यंत पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले असतील। सर्व 36 जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होणार आहे। सर्व नियम वगैरे काढलेले आहे। एकही नियम महाराष्ट्र शासनाने ठेवलेला नाही। महत्त्वाचे 4च नियम बाकी आहे। ज्या महाराष्ट्र शासनाने हे 4 नियम अशा बहिणींसाठी दिलेला आहे ज्या बहिणींना लाभ दिलेला नाही। ज्या बहिणी या योजनेच्या माध्यमातून खरोखर त्यांना गरज आहे त्याच बहिणींना याचा लाभ भेटला पाहिजे, म्हणून हे 4 नियम महत्त्वाचे ठेवलेले आहे। बाकी सर्व नियम आता शासनाने काढलेला आहे। सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की बहिणींना आता जो भी हप्ता आता येणार आहे, 10वा हप्ता असो, आता 11वा हप्ता असो, 12वा हप्ता असो, तुम्हाला आता 2100 प्रमाणेच पैसे येतील। जे आम्ही बोललो ते आम्ही करून दाखवतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। त्यांचा पूर्ण आर्टिकल जाहीर झालेला आहे। 600 रुपये कशा पद्धतीने वाढ होतात, महाराष्ट्राच्या तिजोरीवर याचा बोज पडू नये म्हणून त्यांनी पूर्ण डिटेलवर माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने 600 रुपयाची वाढ करण्यात आली आहे आणि कशा पद्धतीने बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। सर्वात अगोदर पैसे बँकांकडे जमा होतात। तुम्हाला माहित आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे डायरेक्ट शासन तुमच्या खात्यात पैसे टाकत नाही। हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास मंत्री जे त्यांच्या खात्याहून ते पैसे तुमच्या बँक अकाउंटला जातात। सर्वात अगोदर महिला व बाल विकास मंत्री यांच्या खात्याहून ते पैसे बँकेकडे जातात आणि बँक खात्याद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे 2100 प्रमाणे बँक खात्यातून पैसे तुमच्या अकाउंटला येतात। आता तुमचं कुठलं बँक असेल, तुमचं SBI असेल, तुमचं SBI बँक असेल किंवा पोस्टाचं खातं असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, शासन ते पैसे बँकांकडे देतं। बँक तुमच्यापर्यंत पैसे पोहोचवण्याचं काम करतं। म्हणून महाराष्ट्र शासनाने कोणकोणत्या बँकांकडे पैसे जमा केलेले आहे, जोपर्यंत सरकार बँकांकडे पैसे देत नाही तोपर्यंत बँक तुमच्या खात्यात पैसे जमा करणार नाही। तर 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळणार आहे। आणि या 12 बँकांपैकी दुसरं बँक असेल तर तुम्हाला अजून वाट पाहावं लागेल, कारण की शासनाने फक्त या 12 बँकांमध्ये पैसे जमा केलेले आहे। या 12 बँकांची नावं मी तुम्हाला देतो। या 12 बँकांपैकी तुमचं खातं असेल तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील। तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या बँकांपैकी तुमचं खातं आहे की नाही, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपण पाहूया कोणते ते 12 बँक आहे। आता तुमच्या स्क्रीनवर जे तुम्हाला लिस्ट दिसतंय या 12 बँकांची लिस्ट आहे। या 12 बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार आहे। बघा, शासनाने या 12 बँकांमध्ये पैसे वाटप केलेले आहे। 12 बँकांकडे पैसे जमा केलेले आहे। आता बँक तुमच्या खात्यात पैसे जमा करतील शासनाने। अशा पद्धतीने तुमच्या बँक अकाउंटद्वारे 2100 रुपये तुम्हाला देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे। बघा कसं पैसे येणार आहे, तर सर्वात अगोदर शासनाने जे पैसे जमा केलेले बँक ऑफ बडोदा, बघा बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना याचं तुम्ही झेरॉक्स दिलं असेल, याचं तुम्ही पासबुक दिलं असेल तर तुम्हाला पैसे येतील। दुसरं बँक आहे बँक ऑफ इंडिया, पाहू शकता। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर कॅनडा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया
अशा पद्धतीने पूर्ण 12 बँकांची लिस्ट आलेली आहे। पूर्ण 12 बँकांची लिस्ट मी तुम्हाला सांगतो। इंडिया बँक बघा, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब साइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक आणि इको बँक बघा, असं 12 बँकांची लिस्ट आहे। या 12 बँकांकडे शासनाने पैसे जमा केलेले आहे लाडकी बहीण योजनेसाठी। जो पण त्यांचा आकडा असेल ते सर्व पैसे त्यांच्या यांच्या बँकांकडे जमा केलेले आहे। आता बँकांकडे शासनाने पैसे जमा केलेले आहे महाराष्ट्र शासनाने। आता बँक तुमच्या खात्यात 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा करतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये। आता 36 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप होणार आहे यामधून सर्वात प्रथम 36 जिल्ह्यांपैकी पैसे जे वाटप होतील अशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे। 36 जिल्ह्यांपैकी सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे 10 जिल्ह्यांमध्ये। 10 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो। 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होतील, उद्या 10-15 जिल्ह्यांमध्ये असं पैसे वाटप होणार आहे। पण सर्वात अगोदर कोणत्या 10 जिल्ह्यातने कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ही यादी आपण पाहूया। नंतर तुम्हाला सांगतो महत्त्वाचे जे नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतील त्याची आपण यादी पाहूया। आता 36 जिल्ह्यांपैकी या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तुम्हाला ही 15 जिल्ह्यांची पूर्ण यादी देतो। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण तुम्ही या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तुम्हाला आजच्या आज तुमच्या बँक अकाउंटमध्ये 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होतील। तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। बघा, 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आज उद्या 2 दिवसांमध्ये। जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा। सर्वात अगोदर जो जिल्हा आपल्याकडे दिसून येतोय तो म्हणजे सांगलीमध्ये। बघा, जर तुम्ही सांगली जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा होतील आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये पैसे तुम्हाला जमा होणार आहेत। ते सुद्धा 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होणार आहे। या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पैसे 2100 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। दुसरा जिल्हा आहे गडचिरोली, तिसरा जिल्हा आहे बुलढाणा। बघा, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होणार आहे। 15 जिल्ह्यांपैकी तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आता पुढचे जे 3 जिल्हे आहेत त्यांचे नाव तुम्ही इथं पाहू शकता। पुढचा जिल्हा आहे नागपूर। बघा, नागपूरला जर तुम्ही राहत असाल तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे। तुम्हाला पण आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पुणेकरवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे, पुण्याला पण पैसे जमा व्हायला सुरुवात। नाशिकमध्ये जर राहत असाल तर अतिशय आनंदाची बातमी, नाशिकमध्ये सुद्धा पैसे वाटप सुरू झालेलं आहे। बघा, अशा पद्धतीने 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा होत आहे। तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता आणि तुम्हाला पैसे आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहे। चंद्रपूरला पैसे जमा होत आहे आणि जळगावला सुद्धा पैसे जमा होत आहे। असं 9 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। बघा, आता पुढचे जे 3 जिल्हे आहेत तिथं पाहू शकता। मुंबई शहरमध्ये पैसे वाटप होत आहे। मुंबई उपनगरला म्हणजे कोकणमध्ये पैसे वाटप होण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। त्यानंतर खानदेशामधून नंदुरबारमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे। बघा, पुढील शेवटचे 3 जिल्हा बाकी आहेत तिथं पाहू शकता तुम्ही। धुळे जिल्ह्यामध्ये, बीडमध्ये आणि संभाजीनगरमध्ये असे आपल्याकडे हे 15 जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे। 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे। 2100 रुपये प्रमाणे हप्ता जो तुम्हाला आता दिला जाणार आहे 2100 रुपये प्रमाणे या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये जर राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो आम्हाला कधी पैसे येणार, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। मी तुम्हाला सर्व 36 जिल्ह्यांची लिस्ट देणार आहोत, तुम्ही कमेंटमध्ये फक्त सांगा। आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।